पूजा फाळके आपल्याबरोबर आज लाईव्ह असणार आहे आणि जस्ट बिफोर वी स्टार्ट पूजाने एक सुंदर व्यायाम करून घेतला होता. तो म्हणजे बिगिनिंग ऑफ द योगा सेशन, ब्रीदिंग आणि ब्रीद आउट. आय थिंक आता व्हिडिओ क्लिअर आहे आणि काही डिस्टर्बन्स नाही, ऐकायला येत असेल तर जरा कॅन यू जस्ट हेल्प हेमंत. या पूजा, मला तू व्यवस्थित दिसते, तुला माझा ऐकायला आता येतोय का हो, आवाज आणि येस. व्हिडिओ? आता व्यवस्थित अगदी फॅन्टॅस्टिक. क्लिअर आहे आता. येस, येस. फॅन्टॅस्टिक. ऑल राईट. एक ओके. बफर होता ओके. आय गेस. व्हिडिओ हो. व्हॉइस इज नॉट ऑडिबल पल्लवी असे म्हणतेय, पण जस्ट बेअर फॉर अ वाईल. येस, नाव इट्स क्लिअर. फेअर इनफ. येस. ग्रेट. सो खूप गोइंग सारे फॉरवर्ड. थम्स अप आलेत आपल्याला, हो त्यामुळे हो. छान होणार आहे हे. येस येस. ओके. सो सो आता तू पहिली जो गोष्ट मला की प्रश्न, हा, तू मला प्रश्न विचारलास. सो माय योगा जर्नी वगैरे. सो आपण एक बेसिक एक इंडेक्सिंग म्हणून आज आपल्या ऑडियन्सला सांगूया, मित्रमैत्रिणींना आपण येस काय काय बोलणार आहोत. सो त्याने ना ज्यांना इंटरेस्ट असेल ते टिकून राहतील आपल्या इंडेक्स. बरोबर. येस येस. ओके. सो ऑफकोर्स आपण ब्रेथ सेट केली आहे, त्या पेसने आपण पुढे जाऊ. त्यानंतर मी एक थोडेसे पॉइंटर्स काढलेत आणि ओके. दॅट इज वन इज की आपण योगाबद्दल बोलणार आहोत. माझी जर्नी, येस मी योगाकडे कशी वळले आणि येस अजूनही ते अगदी चिकाटीने करतेय आणि आवडीने करतेय, तर येस का, हे येस. मी बोलीन. त्यानंतर योगाचा अगदी महत्वाचा भाग इज ब्रेथ, ज्याला राईट. योग भाषेमध्ये प्राण असं म्हणलं जातं. बरोबर. त्यामुळे आपण त्याबद्दल थोडंसं बोलूया. मग येस. मी एकदा ना माझ्या मित्राबरोबर जनरली सकाळी असंच त्याने मला फोन केला आणि तो म्हटला की पूजा, मला ना सगळे व्हिडिओज योगाचे दिसतात, कुठल्या आसनात कसं जायचं आणि एक्झॅक्टली. अगदी टफ आसन्स कसे सगळे दिसतात, पण ना बेसिक्स बरोबर बद्दल कोणीच बोलत नाहीये. तर तू का नाही बरोबर. असं काहीतरी बोलायला लागत, सुरू करत? असं तो मला ओके. एकदम बिझनेस प्रपोजल म्हणून सांगत होता, तू तुझं करेक्ट. काहीतरी सुरू कर, बरोबर. युट्यूब चॅनल वगैरे. तर म्हटलं ट्रू. ठीक आहे, तर आपण आज थोडंसं वी कॅन टच अपॉन द बेसिक्स ऑफ काय केलं अगदीच. पाहिजे आणि काय नाही, जे पहिल्यांदा सुरू करणार आहेत किंवा जे विचार करतायत त्यांना सुरू करायचंय. बरोबर. सो त्यांच्यासाठी काही. आणि मग ओके. त्यानंतर आपण थोडा आहाराबद्दल, विच यू आर अन एक्सपर्ट, तर तू त्याबद्दल जास्त बोलू ते शकशील. आपण डिस्कस पण मी करूया आपण माझं, त्याबद्दल नक्की. येस, डेफिनेटली डेफिनेटली. सो आपण त्याबद्दल बोलूया. ओके. येस. सो सो येस, ओव्हर टू यू. हो, सो बेसिकली लॉकडाऊन आणि ओव्हरऑल जे काही सोशल मीडियावर लाईव्ह सेशन्स वगैरे सुरू आहेत, सो त्यामध्ये असं आढळून आलंय की जनरली खूप गोष्टी सांगितल्या जातात, बोलल्या जातात. आता पण जर इंस्टाग्रामवर आपण हॅशटॅग बघायला गेलो तर योगा या एका टर्मलाच ऑलमोस्ट 1.3 मिलियन वगैरे फॉलोअर्स आहेत. सो बरोबर. योगाकडे एक अट्रॅक्शन म्हणून पाहणारा क्राऊड वेगळा आहे. म्हणजे योगा अट्रॅक्ट एव्हरीबडी, हे सगळ्यांना माहिती आहे. करेक्ट. पण जमत करेक्ट. नाही, वेळ मिळत नाही, किंवा नाही बसत आहे शेड्यूलमध्ये, अशा आधी तक्रारी असायच्या. आणि आता बरोबर. लॉकडाऊनमुळे असं झालंय की ज्यांना जमत नव्हतं त्यांना किमान म्हणजे मुंबईच्या ऑडियन्स बद्दल बोलते मी, ट्रॅफिकचे 2 ते 3 तास वाचल्यामुळे तो वेळ एक्स्ट्रा मिळतो. सो या बरोबर. सगळ्याच बद्दल आपण आज बोलणार आहोत. सुरुवात तुझ्यापासून, ओके. की तू तुझी ओके. प्रॅक्टिस जी करतेस ती सुरुवात कशी केलीस आणि तू तुझं शेड्यूल कसं सेट करतेस तुझ्या प्रॅक्टिससाठी, ओके. सो त्याबद्दल सांग. त्या स्केड्यूल बद्दल मी नक्की बोलीन, कारण मला गेले दोन येस. तीन दिवस एक खूप नवीन छान गोष्ट घडतेय माझ्या बरोबर आणि ती मी ओके. शेअर करीन. पण माझी योगाकडची जी वाटचाल होती ती खरं तर मला गेले 10 वर्ष, म्हणजे जेव्हापासून मी मुंबईत आले, फॅमिलीपासून ओके. थोडी लांब झाले, मग आधी कधी सवय नव्हती आई बाबांना सोडून राहणं. बरोबर. आणि जेव्हा आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये हे चेंजेस घडतात आणि एक नकळत काही ना काहीतरी एक टेन्शन सेट इन होतं आपल्या मनामध्ये, ज्याचा कदाचित बरोबर. आपण कधी बोलत नाही पण आपल्याला ते जाणवत असतं. सो त्या स्ट्रेसमुळे आणि इतर लाईफस्टाईल चेंजेसमुळे, कामामुळे, कारण मी कामासाठी मुंबईला पहिल्यांदा आले, आणि ओके. त्या स्केड्यूलमुळे, कामाच्या टाइमलाईन्समुळे मला प्रचंड त्रास व्हायला लागला होता. आणि तेव्हा मला ओके. कळायचं नाही मला काय होतंय. डॉक्टरांकडे गेले की एखाद दिवस मला फक्त ताप आलाय असं म्हणून जायचे, एखाद दिवस माझ्या घशात खूप आग होतीये म्हणून जायचे, आणि मग डॉक्टर वेगवेगळे प्रिस्क्रिप्शन मला देत होते अकॉर्डिंग टू जे मी सिम्पटम्स सांगायचे त्यांना.
हम्म. तर अनेक वर्ष हे करत 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 मला असं रिअलाइज झालं, एका डॉक्टरांनी मला सांगितलं की तू तुझी थायरॉइडची टेस्ट करून घे बरं. आणि मग ओके. मी ती टेस्ट केली आणि ती खूप हाय आली माझी टेस्ट. TSH लेवल्स अच्छा. ज्याला म्हणतात ते साधारण लेवल जास्त. 14 पर्यंत पोहोचले होते, जे खरं तर ओके. 5च्या आत हवे होते. सो बरोबर. तिथनं मला असं झालं की आपण काहीतरी चुकीचं करतोय आणि ते आपल्याला हम्म. रेक्टिफाय करायचंय, पण कळत नव्हतं. म्हणजे बरोबर. आता बरेच जण ह्याच स्टेजमध्ये असतात, जे रोजच्या रुटीनमुळे त्यांना कळतच नाही आपण आपल्याला काय होतंय आणि आपण डॉक्टरांकडे जातो वगैरे. आणि मग बरोबर. मी खूप वाचायला लागले. ऑफकोर्स मी हम्म. डॉक्टरांकडे जायचे, औषधं चालू होती, सगळं झालं. आणि असं वाचत वाचत 6 ते 7 वर्षांनंतर आय केम अक्रॉस वन डॉक्टर ऑन सोशल मीडिया. हम्म. आणि त्या डॉक्टरचा एक ब्लॉग होता आणि मी तो ब्लॉग वाचायला सुरुवात केली आणि त्यात बऱ्याच गोष्टी मला स्वतःला खूप रिलेट झाल्या, की मला हेही होतंय, अच्छा. हेही होतंय. आणि तिथे त्याच्यामध्ये त्या डॉक्टरांनी असं सांगितलेलं की लाईट योगा एक्सरसाइजेस वेअर यू टेन टू स्वेट अ लिटिल, कारण स्वेटिंग इज ओके. ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ इम्पॉर्टंट. रिलीजिंग बरोबर. रिलीजिंग टॉक्झिन्स फ्रॉम द स्ट्रेस. बॉडी. तर बरोबर. मग तिथनं मी ते हळूहळू सुरुवात केली. बरं, आता योगा टीचर शोधणं हे खूप महत्वाचं असतं. तर मला हो. मुंबईमध्ये एकदा योग्य योगा टीचर शोधणं. योग्य योगा टीचर, हो, म्हणजे आपल्यासाठी राईट. बरं का, म्हणजे तुझ्यासाठी हो. ती वेगळी हो. असू शकते, माझ्यासाठी वेगळी असू शकते. ऍब्सोल्युटली. सो ऍब्सोल्युटली. आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मला एक खूप छान योगा टीचर मिळाली. अमृता नाव आहे तिचं. आणि मी मुंबईमध्ये गेले साधारण 2 वर्ष अमृता बरोबर जुहूमध्ये प्रॅक्टिस करते. आणि तिने ओके. मला इतकं त्याची आवड निर्माण केली तिच्या पद्धतीने, किंवा ती ज्या पद्धतीची आहे टीचर म्हणून किंवा आता मैत्रीण हम्म. म्हणून, मला त्यातनं आवड निर्माण झाली, मला छान वाटायला लागलं. आणि आपल्याला जेव्हा चांगलं वाटतं ना, आपल्याला जेव्हा स्वतःबद्दल एक वर्थवाईल फिलिंग येतं की ओके, आता बरोबर. मी हे करू शकते, मला हे जमत नव्हतं पण मी आता बरोबर. हे कर, त्यामुळे आपण जास्त एनकरेज होतो ह्या सगळ्या फिलिंग्समुळे. बरोबर. आणि मग तसं करत करत तिने मला इतकं एनकरेज केलं की मी लिटरली मागच्या वर्षी मैसूरला जाऊन माझं स्वतःचं टीचर ट्रेनिंग प्रोग्राम कम्प्लीट करून परत आले ऍज अ सर्टिफाईड योगा अरे. इन्स्ट्रक्टर. सो येस. अशी माझी साधारण जर्नी आहे टुवर्ड्स योगा. आणि मग ते जे ओके. थायरॉइड होतं, ते थायरॉइड हळूहळू कसं कमी होत गेलं. आणि आता अच्छा. आय एम ऑलमोस्ट इन रेमिशन, म्हणजे ज्याला म्हणतात वा. की रिव्हर्स नाही, पण एक रिव्हर्स. पण टुवर्ड्स ऍटलीस्ट रिव्हर्स होत कमी जर्नी. होत आहे. येस येस, सो असं. नाईस. येस येस. ओके. आणि सो तू वेळ हा. कसा काढ, म्हणजे ही जर्नी एकतर खूपच छान आहे. म्हणजे एका आपल्याला काहीतरी चुकीचं घडतंय आपल्या शरीरात ह्याची जाणीव होऊन हम्म, त्यासाठी काहीतरी वेगळं करू पाहणं अपार्ट फ्रॉम मेडिसिन, बरोबर हा अप्रोच खूप बरोबर. चांगला आहे. आणि त्यातून मला वाटतं तुझ्यात एक ऑलरेडी एक स्टुडंट आहे, ज्याला नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतात, शिकायचं असतं, कुतूहल असतं खूप, येस, खूप गोष्टींबद्दलचं. खूप. सो करेक्ट. त्याचं प्रोग्रेशन बिईंग अ योगा टीचर यामध्ये होणं खूप महत्वाचं वाटतं मला. सो तू तुझ्या शेड्यूलमध्ये तुझं हे जे योगाचं शिक्षण आहे ते कसं फिट केलंस? म्हणजे मला माहिती तू आय गेस 6-6:30ला उठतेस, म्हणजे सकाळी खूप लवकर उठतेस लॉकडाऊन असताना सुद्धा. कारण बरेच जण म्हणजे हो आधी हो. असं होतं की म्हणजे माझ्यासारखे जे आहेत जे 8 तासामध्ये स्वतःला ज्यांनी डेडिकेट केलेलं आहे की 8 तास माझं काम आणि नंतर घर वगैरे असे जे ट्रॅव्हलिंगचे फंड आहेत त्यापासून थोडं अलिप्त राहून तुझं शेड्यूल थोडंसं वेगळं असतं. सो लॉकडाऊन मध्ये हाऊ बरोबर. यू आर मेकिंग दॅट शेड्यूल परफेक्ट, त्याबद्दल थोडंसं. Okay, so it's not perfect, but I'm trying my best to ओके. maintain what I feel good about. ओके. सो मी येस, जसं तू म्हणालीस, मी 6-6:30ला उठते. माझी प्रॅक्टिस ठीक आहे. 7:30ला सुरू होते. ओके. गेले 3-4 दिवस ऍक्च्युली गंमत म्हणून मी सांगते, पण मला रोज 3:30 वाजता जाग येते, 3 ते 3:30 वाजता पहाटे. ओके. आणि ओके. ज्याला ब्रह्ममुहूर्त असं म्हणतात. आणि मी हे माझ्या हम्म. टीचरशी डिस्कस केलं की मला असं हम्म. होतंय. आणि मग काय होतं, आय ट्राय टू गो टू स्लीप अगेन, की अरे मला परत 6ला उठायचंय आणि माझी झोप पूर्ण नाही झाली तर मी काय करणार आहे. सो जेव्हा मी हे बरोबर. अमृता बरोबर डिस्कस केलं तेव्हा ती म्हणाली, इट्स ओके पूजा, तू 3:30ला उठत जा, मे बी युअर बॉडी इज रेडी टू प्रॅक्टिस ऍट दॅट पर्टिक्युलर आवर ऑफ द डे, विच इज ग्रेट. सो आता मी वा. ते करण्याचा प्रयत्न करतेय. पण आतापर्यंत जे मी केलं, जसं तू म्हणलीस की मी 6:30ला उठते,
साधारण 6:30 ते 7, 7:15 मी माझा वेळ मॉर्निंग चोर्स मध्ये घालवते, माझे उठल्यानंतरच्या सगळ्या क्रिया ओके. आणि हे ते. आणि ओके. 7:30ला माझी प्रॅक्टिस सुरू होते. मी माझ्या टीचर बरोबर प्रॅक्टिस करते. सो हो. काही फ्लोज आहेत एव्हरी डे, जसे तिने डिझाईन केलेत तसे आम्ही वर्कआउट करतो वेगवेगळ्या फ्लोज प्रमाणे. ओके. काही वेळेला मी माझी जेव्हा सेल्फ प्रॅक्टिस करते तेव्हा जे मी मैसूरवरनं प्रशिक्षण घेऊन आले आहे हम्म. त्या फ्लो मध्ये किंवा तो जो सिक्वेन्स आहे तो मी प्रॅक्टिस करते. सो ते 7:30ला जेव्हा सुरू होतं तेव्हा 8:30 किंवा 8:45, 9 पर्यंत हे सेशन आमचं चालतं. आणि ओके. त्यानंतर मग माझा दिवस सुरू होतो ऍक्च्युली. म्हणजे आफ्टर दॅट ओके. एक्सरसाइज आय फील दॅट ओके नाव आय एम रेडी टू टेक ऑन रेडी टू एनिथिंग. गो. येस राईट. येस, व्हॉट एव्हर कम्स ऑल माय वे. मग आज बाई नाही येणार आहे याचं टेन्शन नाहीये मला, कारण की मला माहिती आज आपण फूड एवढं सगळं काम करायला सेटअप. आपल्यात आज एनर्जी आहे. हो हो, काय. असं आहे ऑल सगळं. राईट. ओके. आणि अजून आता एक प्रश्न विचारायचा आहे की जनरली म्हणजे मुंबईत बऱ्याच ठिकाणी योगाचे जे क्लासेस आहेत सो त्यांची जी वेळ असते ती 5:30, 6:30, 7:30 ही सकाळची वेळ असते आणि संध्याकाळची सुद्धा वेळ असते. सो बरोबर. मध्ये माझं आणि क्षितिजचंच डिस्कशन चाललं होतं की सूर्यनमस्कार ही फक्त सकाळी करायची गोष्ट आहे, सन सॅल्युटेशन. ओके. येस. आणि संध्याकाळी केलं तर त्याचे परिणाम चुकीचे होतात, त्यामुळे संध्याकाळचं योगा क्लास वगैरे हे काही खरं नाही तितकंसं. तर त्या बाबतीत तुझं काय मत आहे? म्हणजे हे ओव्हरऑल आता मला व्हॉट डू थिंक? असं नाही, सकाळी करणं हे कधीही बेनिफिशियल आहे. कुठल्याही पद्धतीचा एक्सरसाइज असेल, म्हणजे तो तुम्ही धावायला राईट. जाणं असेल किंवा एक, कारण की मुळात ना हवा खूप फ्रेश असते, क्लिअर असते, त्यात बरोबर. पोल्युशन कमी असतं. आणि विथ द रायझिंग सन आय थिंक ज्या वेळेला दिवस सुरू होतो आपलं ऍज ह्युमन्स, आपली सायकल सुद्धा बॉडी ज्याला क्लॉक. सायकेडियन बॉडी क्लॉक ज्याला म्हणतो ते येस. ऍक्च्युली तसं आहे. त्यामुळे ज्या राईट. वेळेला सनराईज होतो त्यावेळेला आपण उठून ते करणं याचा जास्त बेनिफिट्स मिळतात. ऑल्दो आपण आता त्याला सगळे ऑल्टर करतो आणि संध्याकाळी करणं काही चुकीचं नाही, आपण हे करू ओके. शकतो. ओके. एक्सरसाइज करणं हे महत्वाचं. राईट. आणि सो अकॉर्डिंगली, पण जर सकाळी केलं तर ऑब्व्हियसली मी जे करते माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं मला सकाळी एक्सरसाइज केलेलं कधीही जास्त फायदेशीर बेनिफिशियल ठरतं. वाटतं, फायदेशीर ठरतं ओके. मला. ऑलराईट. कारण म्हणजे मला असं वाटत होतं की ओव्हरऑलच नॉट बिकॉज ऑफ लॉकडाऊन, पण आपली जीवनशैलीच अशी आहे की कदाचित काही ठिकाणी सकाळी पाणी येत असेल, सो तिथे पाणी भरावं लागत असेल, समजा 5:30 हो वाजता वगैरे हो समवेअर हो. वेगळ्या वेगळ्या स्तरातले लोक आपण राहतो. सो या प्रकारे मे बी सकाळी शक्य नसेल म्हणून संध्याकाळी एक्सरसाइज केला, किंवा फॉर एक्झाम्पल आता लॉकडाऊन मध्ये जे घरून काम करतात, सकाळी उठायला कंटाळा येतो म्हणून जे सेशन रेग्युलर होतं ते संध्याकाळसाठी शिफ्ट केलं. सो हे हा, कन्व्हिनियंटली मॉडिफाय करण्याची जी गोष्ट आहे ती सूर्यनमस्काराच्या बाबतीत ओके आहे की नाही? व्हॉट डू यू थिंक? म्हणजे यू आर ओके विथ इट, म्हणजे त्यात काही गैर आय नाही थिंक इट इज असं ओके. म्हणणं हो तुझं? हो, मला असं वाटतं इट इज ऍब्सोल्युटली ओके ऍज लॉंग एज यू डेडिकेट ओके. एक पर्टिक्युलर टाइम ऑफ द डे तुम्ही स्वतःसाठी घालवणं हे जास्त महत्वाचं आहे. स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, बरोबर. स्वतःच्या ओव्हरऑल वेलबिईंगसाठी हे करणं कधीही आय एम ओके फॉर इट. ओके. अगदी दुपारी आणि 12-1 वाजता जेवणाच्या वेळेत वगैरे करणं नाही, पण सकाळ आणि थँक्यू. संध्याकाळी. ओके. येस. ऑलराईट. आणि आता अजून एक गोष्ट होती ती म्हणजे सूर्यनमस्कारात बद्दल आपण बोलतोय, त्यामुळे सूर्यनमस्काराचे चॅलेंजेस असतात की 50 करा, 100 करा. सो हे चॅलेंज घेऊन एखादा व्यायाम करणं याबद्दल तुझं काय मत? सो ते काहीच जरा. हरकत नाही. मला असं वाटतं चॅलेंजेस आर मोर टू एनकरेज युअर सेल्फ ऑर टू पुश युअर सेल्फ मोर दॅन बरोबर. आपल्याला काही. पण जे बिगिनर्स आहेत त्यांनी अचानक पहिल्याच दिवशी आज मी सुरू करतोय आणि आज मी 108 सूर्यनमस्कार घालणार आहे, करेक्ट. हे बरोबर. अगदी चुकीचं आहे. म्हणजे हे आणि राईट. करू नये आणि टोकाचं. हे शक्यही नाहीये, अगदी टोकाचं आणि हे बरोबर. शक्यही नाहीये. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित पद्धतशीर 12 सूर्यनमस्कारही जर घालू शकलात सकाळी बरोबर. उठून, तरी ते अत्यंत बॉडीसाठी एकतर बेनिफिशियल आहे आणि दुसरी गोष्ट आपल्यालाच लक्षात येतं की आपली बॉडी हे करू नाही शकत आहे. पहिल्या दिवशी जेव्हा आपण योगा किंवा कुठलाही व्यायाम करायला जातो तेव्हा पहिल्याच दिवशी तुम्हाला अगदी 100 किलो वजन उचलायला सांगितलं तर हे नाही जमणार आहे ना.
सो हे बरोबर. चॅलेंजेस मे बी इन द लेटर स्टेज ऑफ युअर एक्सरसाइज रुटीन ऑर ऑफ युअर रुटीन जर तुम्ही हे केले तर हरकत नाही, कारण तोपर्यंत तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड असता, तुम्ही फिजिकली प्रिपेअर्ड असता. राईट. करेक्ट. म्हणजे So, माझ्या yes. माहितीनुसार सूर्यनमस्कार हा एक म्हणजे पूर्ण व्यायाम आहे, म्हणजे शरीराच्या सगळ्या सो तिथे पाणी भरावं लागतं असेल समजा 5:30 हो वाजता वगैरे हो समवेअर हो वेगळ्या वेगळ्या स्तरातले लोक आपण राहतो. सो या प्रकारे मे बी सकाळी शक्य नसेल म्हणून संध्याकाळी एक्सरसाइज केला, किंवा फॉर एक्झाम्पल आता लॉकडाऊन मध्ये जे घरून काम करतात, सकाळी उठायला कंटाळा येतो म्हणून जे सेशन रेग्युलर होतं ते संध्याकाळसाठी शिफ्ट केलं. सो हे हा चा त्रास झालाय किंवा स्लिप डिस्कचा त्रास झालाय, कारण मे बी त्यांचा फॉर्म करेक्ट नव्हता. सो योगा करताना बरोबर. फॉर्म करेक्ट असणं सुद्धा तेवढंच आय गेस महत्वाचं आहे. ऍब्सल्युटली, बरोबर. येस येस. आता मला जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला, अनेक लोकांनी माझे इंस्टाग्रामवरचे व्हिडिओज पाहून मला रिक्वेस्ट केली की तू ऑनलाईन क्लासेस आमच्यासाठी घेशील का. तर हो, त्यातली माझं असं मी झालं, पण एक मला होते. घ्यायला काही घ्यायला काही So, माझं असं हो, म्हणणं आहे की घ्यायला खरं तर हरकत नाही, पण काय होतं, इनिशियली जसं तू म्हणालीस की फॉर्म जर एखाद्याचा चुकीचा असेल तर मी तो ऑनलाईन बरोबर. नाही चेक करू शकत, किंवा ऑनलाईन तो करेक्ट. नीट नाही करू शकत, इन बरोबर. अलाइनमेंट आणू नाही शकत. आणि म्हणून बरोबर. मग जर मी वन ऑन वन पहिल्यांदा, तुम्ही जर कोणी म्हणजे नॉट जस्ट मी पण एखाद्या योगा गुरुकडे तुम्ही जाऊन जेव्हा हे स्वतःहून वन ऑन वन शिकता, आणि जेव्हा ते तुमचा फॉर्म बघून तुम्हाला ते करेक्शन सांगतात, फिजिकल करेक्ट. करेक्शन, त्यानंतर करेक्ट. मग ऑनलाईन शिफ्ट होणं. सो माझ्यासाठी पण तेच, आता मी 2 वर्ष करते त्यामुळे इट इज इझी फॉर माय गुरु अँड फॉर मी टू आम्हाला एकमेकींची भाषा कळणं, एकमेकींचं बरोबर. एक ट्युनिंग असतं आपलं, आणि हम्म. तिथनं मग ते पुढे नेणं जास्त सोपं पडतं, आणि ते करायलाही मजा बरोबर. येते, आणि आपण टेन्शन फ्री ते करू शकतो. नाही तर लॉकडाऊनच्या काळात एखादं काहीतरी आपण अडकून बसलो तर हॉस्पिटलमध्ये जाणं तर एक दूरची गोष्ट आहे. ऍब्सोल्युटली. तर असं आहे. याला समांतर असा एक प्रश्न आलाय जो मी घेतोय. समीर विद्वांस यांनी विचारलं की कुठले बेसिक योगा प्रकार किमान रोज करावे असं काही आहे का, आणि असेल तर ते प्रकार कोणते. सो येस, ओव्हर टू यू. ओके ओके ओके. सो ह्याच्या आधी समीरला आपण एक फक्त ही आस्ट अ ब्रिलियंट क्वेश्चन, पण त्याआधी मला असं सांगायला आवडेल की प्रत्येकाने जे आपण ठरवलेलं, आपण प्राण किंवा ब्रेथ बद्दल थोडं बोलूया. तर बरोबर. ब्रीदिंग एक्सरसाइज अगदी काय म्हणू आपण, कॉम्प्लिकेटेड असे नाही, पण खूप सोपे, जिथे आपण इक्वल ब्रीदिंग, जसं आपण आपल्या सेशनच्या सुरुवातीला केलं आणि आपण आपली ब्रेथ सेट केली, असं इक्वल बरोबर. ब्रीदिंग आहे. किंवा ऑल्टरनेट ब्रीदिंग एक्सरसाइज, जिथे आपण अनुलोम विलोम म्हणतो, जिथे राईट. एका नॉस्ट्रिल मधनं आपण श्वास घेतो, श्वास इनहेल आत घेतो करतो, आणि 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 येस, त्यानंतर करेक्ट. सो बरोबर. हे जे 2-3 बेसिक ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत, हे जर आपण रोज आपल्या दिनचर्येत, किंवा म्हणू आपण जिथे जर समजा आपण मीटिंगला चाललोय फॉर दॅट मॅटर, आणि आपण आपली एक ब्रेथ सेट केली, तर ती मीटिंगही खूप छान पार पडते, असं माझ्या लक्षात आलंय ऍज बरोबर. पर माय एक्सपिरियन्स. सो ऍब्सोल्युटली. ब्रीदिंग करणं, व्यवस्थित ब्रीदिंग करणं, हे अत्यंत महत्वाचं आहे मला वाटतं रोज. आणि इतर सूर्यनमस्कार घातले तर नथिंग लाईक इट. जसं सुरुवातीला लॉकडाऊनच्या अनेक लोक जी माझे खूप चांगले मित्रमैत्रिणी आहेत, ते धावायला जातात किंवा जिमला जातात, आणि आता हे सगळंच बंद पडलंय. बरोबर. त्यामुळे मला बरोबर. लक्षात आलं की आपण घरात आपल्या 6x3च्या मॅटवरती, ते मॅट कुठेही स्प्रेड करून आपण आपले आपले व्यायाम आपल्या घरात कम्फर्टेबली करू शकतो, आपल्या वेळेत. सो बरोबर. हे करताना आपण सूर्यनमस्कार हा अवघड प्रकार आहे खरं तसं पाहिलं तर, पण प्रत्येकाला एक, आपण भारतीय म्हणून वी आर इंट्रोड्यूस, आपल्याला ते माहिती आहे, वी आर फेमिलियर विथ बरोबर. सूर्यनमस्कार. आपण किमान ते युट्यूब व्हिडिओज बघून हळूहळू सुरू करू शकतो करणं. आणि बरोबर. रोज 10 ते 12 सूर्यनमस्कार जरी ऍज अ बिगिनर घातले तरीही ते आय थिंक इट इज इनफ टू बिगिन विथ. आणि मग करेक्ट. त्या पलीकडे जाऊन मग हळूहळू जर तुम्ही एखादा योग गुरु फॉलो करायचं ठरवलं तर युट्यूबवरती यू कॅन
आयडेंटिफाय रेकग्नाइज फॉर युअर सेल्फ की बरं ह्यांचं आपल्याला आपल्याशी हे रेझोनेट होतंय, आपल्याशी रिलेट होतंय, तर आपण यांना फॉलो करून हे एक्सरसाइजेस करू शकतो. पण अगदी ऍडव्हान्स करायला जाऊ नका, परत हे माझं सांगणं आहे. आणि आपापल्या आपलं शरीर आपल्याला सांगत असतं की हे करणं शक्य आहे की नाही, तर त्या शरीराचं आपण ऐकलं पाहिजे. वी शुड रिस्पेक्ट इट आणि तेवढंच आपण स्वतःला पुश केलं पाहिजे. आय थिंक याच्यामध्ये म्हणजे आता तू जसं सांगतेस मला 3 गोष्टी ज्या आमच्याही क्षेत्रात आम्ही नेहमी सांगत असतो की परफॉर्मन्स, रिकव्हरी आणि रेस्ट हे 3 योगाचा सुद्धा मुख्य भाग आहे की तुम्ही ज्या वेळेला करता. आणि योगामध्ये आणखी एक भाग आहे की अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट यू आर डुईंग. तुमचा फॉर्म चेक करणं, तुमचं पोश्चर चेक करणं, मग ते योगासन सक्सेसफुलपणे करेपर्यंत तेवढा धीर धरणं. सो पेशन्स इज ऑल्सो अ की ज्या वेळेला तुम्ही योगा प्रॅक्टिस करता, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सो पेशन्स आणि तो अर्थात तुमच्या श्वासोच्छवासावर किंवा श्वसनावर जेवढा तुमचा कंट्रोल असतो तेवढं तुमची योगा पोस्चर जास्त व्यवस्थित करता येतात. कारण मी ज्या वेळेला योगा सुरू केलं होतं त्यावेळेला फक्त ब्रीदिंग टेक्निक्समुळे माझी एफिशियन्सी किती वाढू शकते हे मला नव्याने जाणवलं. सो तुझ्या म्हणजे प्राण किती महत्वाचा आहे की हे या कन्सेप्टवर किती गोष्टी होऊ शकतात. आणि जो समीरने प्रश्न विचारला की घरातल्या घरात कोणत्या गोष्टी करू शकतो, तर बेसिक ब्रीदिंग आणि विच ब्रिंग्स यू फोकस, त्याच्यामुळे बऱ्याच थॉट प्रोसेस एक क्लिअर होते, तुमची विचार क्षमता जास्त चांगली होते. आणि मला वाटतं एक काय म्हणतात आपण एक म्हणजे क्लिन्झिंग जे आपण म्हणतो ना, ते एक प्राणिक क्लिन्झिंग होतं आपलं हळूहळू आणि त्याने एक प्रोग्रेशन होतं जे फार महत्वाचं आहे योगामध्ये. दुसरा प्रश्न असा होता माझा की तू जे फूड बनवतेस, ज्या प्रकारचे तू जेवतेस किंवा खातेस ते अल्टिमेटम आहे. म्हणजे यू आर नॉट व्हिगन, यू आर नॉट व्हेजिटेरियन, असं काही एक कन्सेप्ट नाहीये. तू एका ठोकताळ्यामध्ये कधी तुझा आहार असा बसवलेला नाहीये. तर त्याबद्दल मला सांग. म्हणजे यू आर फ्युजन ऑफ एव्हरीथिंग, यू आर नॉट कम्प्लिटली एक्झॉटिक, नॉट ऍब्सोल्युटली लोकल. म्हणजे इट लोकल थिंक ग्लोबलचा एक आपण तुला देऊन टाकू किताब आणि त्या निमित्ताने तू बोल की काय सांगशील तू तुझ्या डाएट बद्दल. ओके, मला हे आवडलंय, खूप आवडलंय तू जसं डिस्क्राईब केलंय. पण हो, आता फूड वॉज अ व्हेरी व्हेरी इंटिग्रल पार्ट ऑफ विच आय हॅड टू रिअली मेक टर्म्स विथ. कारण मी प्रचंड फूडी आहे आणि आपण सगळेच जे फ्रेंड सर्कल आपलं आहे ते सगळे अत्यंत जेवण म्हणजे प्रत्येकाचं काय म्हणू द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स, प्रत्येकाचा मूड त्याच्यावरती अवलंबून असतो. आत्मा. ओके. सो जेव्हा पहिलं शिफ्ट झाल्यानंतर मुंबईला जेवणाचे फारच वांदे होते. म्हणजे जेव्हा जे मिळेल, इथे सँडविच खा, इथे पाणीपुरी खा, वेळ असेल तसं काहीही कितीही वाजता चरा वगैरे, असं अशा पद्धतीचे आपण आहोत सगळे आणि मी त्यातलीच होते. पण हळूहळू माझी एक पुण्यातली शाळेतली खूप चांगली मैत्रीण आहे आणि आचल नाव आहे तिचं. आणि तिने एक बेसिक आय थिंक कोर्स केला होता एका तिच्या मित्राबरोबर. म्हणजे कोर्सपेक्षा तिने ते फॉलो केलं होतं आणि शी बिलीव्ड इन इट सो मच की शी ट्राईड टू स्प्रेड इट अक्रॉस विदिन नोन पीपल आणि देन शी ट्राईड टू हेल्प अदर्स. तर त्यातली मी एक होते आणि मला त्यांनी एक लाईफस्टाईल कशी असावी जेवणाबाबत ह्याचं महत्व पटवून दिलं की हाव आपण आता फॅट खायला खूप घाबरायचो. मी गेले 10 वर्षापूर्वीची मी जी होते, जेव्हा मी जिमला जायची आणि मग चीज नाही खायचं, मग पोळीला तूपही नाही लावायचं, तेलही नाही लावायचं, हे 10 वर्षापूर्वीचा माझा समज होता. आणि ते बंद केल्यानंतर मला लक्षात आलं की आपण म्हणजे आता लक्षात आलं, म्हणजे असं नाही की त्यावेळेला मला कळत होतं मला काय होतंय, पण आता जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डाएटमध्ये इन्क्लूड केल्यानंतर मला लक्षात आलं की आपण किती चुकीचं जेवत होतो. आपले विचार जेवणाबद्दलचे किती चुकीचे होते की फॅट्स न खाणं यामुळे किती दुष्परिणाम होतात याचा आपण अंदाजही बांधू शकत नाही, एस्पेशली हॉर्मोनली जेव्हा आपण त्या एज ग्रुपमध्ये असतो. आणि येस, आणि थायरॉइड जे मी म्हंटल विच आय वॉज सफरिंग फ्रॉम वॉज आय थिंक विच अँड आय वुड लाईक टू बिलीव्ह दॅट माझं फॅट डाएटमध्ये कमी असल्यामुळे
कदाचित मला हॉर्मोनली खूप जास्त त्रास झाला. आणि हळूहळू जसं मी म्हटलं, माझ्या मैत्रिणीने मला ते बॅलन्स कसं करावं किंवा फॅट जास्त खाऊन आपली इंडियन डाएट नुसार थोडं कार्ब कडे कल जास्त आहे. म्हणजे आपल्या ताटामध्ये बरोबर. पोळी असते, भात असतो, सो आपण कार्ब्स आणि शुगर्स हे जास्त आणि तो खातो. भरपूर असतं, भरपूर असतं. एक्झॅक्टली. आणि सगळ्या मील्स मध्ये आपण ते खातो. म्हणजे नाश्त्याला आपण बरोबर. पोहे खातो, परत दुपारी बरोबर. आपण पोळी, भात, वरण, सगळंच असतं. ऑफकोर्स इट्स सागर अ बॅलन्स्ड हो, मील. हो, इट्स अ ऍब्सोल्युटली. बॅलन्स्ड मील. इंडियन डाएट इज अ बॅलन्स्ड मील. पण त्यात सुद्धा आपल्या बॉडीला जे सूट होतं परत. बरोबर. सो आता माझ्या बॉडीला सध्या, जसं तू आता म्हणालीस की माझं इट्स नॉट व्हिगन, इट्स नॉट व्हेजिटेरियन, बट इट लुक्स लाईक अ बॅलन्स्ड डाएट. सो आय हॅव ऍब्सोल्युटली. लर्न्ड अँड आय हॅव कम टू टर्म्स विथ इट. त्यामुळे मी कार्ब्सचा माझ्या जेवणातला पोर्शन जो आहे तो मिनिमम ठेवायचा प्रयत्न करते. आणि शुगर्स बऱ्यापैकी कट डाऊन केलेले आहेत. शुगर्स ओके. अवॉइड केलेले बरे. कारण ज्या स्टेजमध्ये आता मी आहे माझ्या हेल्थनुसार, मी असं म्हणत नाही की सगळ्यांनी सगळं बंद केलं पाहिजे, पण बरोबर. आपली प्रत्येकाची बॉडी ज्या स्टेजमधनं जात आहे त्याप्रमाणे आपण आपला आहार ठरवला पाहिजे. आणि म्हणून मी स्वतः शुगर अवॉइड करते, कार्ब्स मिनिमम ठेवते, प्रोटीन्स आणि फॅट्स हे डाएटमध्ये जास्त ठेवण्याचा प्रयत्न करते. प्रोटीन मी प्रत्येक मील मध्ये खाण्याचा प्रयत्न करते. आता सध्या लॉकडाऊन मध्ये आमचे आपल्याला खरंच हेडस्पेस किंवा काय म्हणू आपण, बँडविड्थ एवढी नाहीये की 3 किंवा 4 बरोबर. इलॅबोरेट मील्स आपण तयार करू शकू. त्यामुळे घरात अवेलेबिलिटी नाहीये सगळेच तेवढी जिन्नसाची अवेलेबिलिटी नाहीये. सुद्धा. राईट. आणि काय होतं आणि बनवायचं, त्यानंतर ते क्लिनिंग आहे, त्यानंतर ते हो. लावणं आहे, मग परत तीच ताटं काढा बरोबर. आणि मग परत त्यातच जेवा, मग परत ती घासा. याच्यापेक्षा करेक्ट. वी हॅव व्हेरी म्युच्युअली कम टू अन अंडरस्टँडिंग की आपण 2 मील्स दिवसातनं खाऊ शकतो. आणि जर आपण ते हेल्दी मील्स जेवलो तर आय थिंक दे आर मोर देन इनफ फॉर अ नॉर्मल ह्युमन बॉडी, वेअर आपण खूप फिजिकल एक्सरसाइज आता तसेही करत नाही आहोत, जिथे आपल्याला बरोबर. अगदी धावायला वगैरे जातोय 10 किलोमीटर, असं तरी सध्या आपलं मेजॉरिटी लोकांचं शेड्यूल नाहीये. नाहीये. हा, बरोबर. असं. आणि मेजॉरिटी लोकांचं नाही. त्यामुळे आपण नसायलाही हवं मला वाटतं. घरी बसा, हो, नका जाऊ कुठे. नाही, पण काही लोक घरामध्ये सुद्धा दे आर मेकिंग एफर्ट्स टू रन 7 रन. किलोमीटर. सो येस इफ दे येस. हॅव हो. स्पेस अँड सो बरोबर. आय नो ऑफ अ फ्यू फ्रेंड्स हु आर डुईंग दॅट अँड हो, दे आर आहेत मॅनेजिंग आहेत. इट अगदीच. ब्रिलियंटली. अगदीच करतायत. खूप हो हो, छान ऍब्सोल्युटली. मॅनेज करतायत ते. हो. त्यामुळे त्यांची बॉडी ते करायला सपोर्ट करते. आणि मग बरोबर. माझे मील्स, कमिंग बॅक टू दॅट, येस. ते लक्षात घेता मी ते बॅलन्स करते. आणि आम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे क्युझिन्स पदार्थ, मधलं. राईट. क्युझिन्स खायला आवडतात. राईट. आम्ही खूप बाहेर खाणारी माणसं आहोत. त्यामुळे आता असं झालंय, बाहेर जाता येत नाही, त्यामुळे आपण मग ते पदार्थ आपल्या घरात कसे आणता येतील. आणि बरोबर. ते बनवायला पण एकतर खूप मजा येते, कारण सिम्पल ऍब्सोल्युटली. इन्ग्रेडियंट्स असतात. आपण विचारही केला नसतो की अरे, अच्छा, काल म्हणजे मी साधे कॅबेज किंवा लेटसचे कप्स बनवले होते. हो हो. आणि ते इतकं एक्झॉटिक आणि सुंदर दिसलं की आपल्याला हो हो, व्हिज्युअली ते अर्थात. अपीलिंग वाटलं की आपण टेम्पटिंग. ऍब्सोल्युटली, की आपण ते खातानाही खूप एन्जॉय करतो. आणि ते खाल्ल्यानंतरही असं, ऍब्सोल्युटली. वा, काय मस्त जेवण झालंय आज आपलं, असंही एक अगदीच फिलिंग येतं, अगदीच. तृप्त वाटतं. ऍब्सोल्युटली. सो म्हणून आम्ही अगदीच. असं इन्कॉर्पोरेट करतोय सध्या आमच्या डाएटमध्ये. बरं. सो आता म्हणजे आय नो ऍज अ डायटिशियन आय हॅव बिट ऑफ अंडरस्टँडिंग अबाउट योगिक डाएट. सो असं म्हटलं जातं की ज्या वेळेला तुम्ही योगा करता त्यावेळेला तुम्ही कंपल्सरी फक्त व्हेजिटेरियन खाणं अलाउड आहे, किंवा अनेकदा असं सांगतात जातं की व्हेजिटेरियन प्रोटीन्स आर गुड. आय एम नॉट अगेन्स्ट इट. तुम्ही खरंच तेवढं व्हेजिटेबल्स आणि पल्सेस ऍड करत असाल तुमच्या डाएटमध्ये, तुम्हाला तेवढं प्रोटीन मिळू शकतं. पण तरी सुद्धा या मुद्द्यावर की योगा आणि व्हेजिटेरियन याबद्दल तुला काय वाटतं? इज इट अ कंपल्शन, किंवा तू जे काही शिकलेस त्यामध्ये कधी असं एम्फसिस केलं गेलं होतं का की फक्त व्हेजिटेरियन पदार्थच खायचे? म्हणजे जसं आपण आयुर्वेदामध्ये जसे कन्सेप्ट आहेत की राजस तामस, हे जे कन्सेप्ट आहेत, सो ते आणि योगा या मानाने तुला काय सांगायला आवडेल? सी, आयडियली योगा, जेव्हा मी मैसूरमध्ये होते
तेव्हा आमचं पूर्णपणे सात्विक जेवण असायचं. आणि मला त्याचा थोडा त्रास झाला होता, ऑनेस्टली मी सांगते. कारण मला असं खूप वाटतं मनापासून की सिन्स मी लहानपणापासून किंवा माझे अनेक जनरेशन्स नॉनव्हेज खात आलेले आहेत, त्यामुळे माझ्या शरीराला ती आधीपासूनची सवय, म्हणजे राईट फ्रॉम द डीएनए फॉर्मेशन लेवल मला असं वाटतं माय बॉडी क्रेव्स नॉनव्हेज. हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन. ओके. येस. सो त्यामुळे मला व्हेज ऑफकोर्स बॉडीली असं फार फरक नाही पडला, पण मला मेंटली असं व्हायचं कधीतरी की नाही यार नॉनव्हेज पाहिजे थोडं. पण तिथलं जेवण असायचं जिथे आम्ही ब्राऊन राईस असायचा जेवणात, व्हाईट राईस शक्यतो कमी असायचा. त्यात मैसूर होतं, साऊथ इंडिया होतं, त्यामुळे फर्मेंटेड फूड्स इन फॉर्म ऑफ इडली, डोसा या गोष्टी आम्ही खायचो. सो फर्मेंटेड फूड्स आर बिलीव्ड टू बी गुड फॉर द गट, त्यामुळे ते जेवणात होतं. त्यानंतर भाजी सुद्धा कमीत कमी मसाले वापरून बनवलेल्या असायच्या भाज्या. सो साधी आपली म्हणजे तोंडलीची भाजी असली तरी बेसिक स्टीम करून त्याला जिऱ्याची फोडणी वगैरे दिलेली असायची. अत्यंत कमी प्रोसेसिंग आणि मसाल्यांचा पदार्थ बेसिकली खूप कमी. ऍब्सोल्युटली. तेलही ऍडिक्वेट असायचं, असं नाही की खूप कमी किंवा खूप जास्त, असं काही नव्हतं. आणि त्या भाजीचा जो आपण म्हणतो ना त्याची टेस्ट, ओरिजिनल भाजीची टेस्ट विदाऊट ऍडिशनल मसाले, ती टेस्ट ते रिटेन केली जायची तिथे. आणि तिथनं मी ते शिकले मात्र की इथे आल्यानंतर हिरव्या पालेभाज्या सुद्धा जास्त न शिजवणे किंवा फळभाज्या सुद्धा, जसं मी म्हटलं तोंडली किंवा अजून वेगळे काही पदार्थ ते जास्त अगदी काय म्हणू आपण ओव्हर कुक जे कधी कधी केले जातात, सो ते न करणं, त्याचं द रिअल इसेन्स ऑफ इट रिटेन करणं आणि ते जेवण. आणि त्यात मग बॅलन्स की थोडी डाळ असायची, ब्राऊन राईस असायचा, आणि ब्रेकफास्टला डोसा, इडली जसं मी म्हटलं. सो हा व्हेजिटेरियन पद्धतीचं हे जेवण आम्हाला मैसूरमध्ये दिलं गेलं. मग मला ते मुंबईला आल्यावर माझ्या लक्षात आलं की मी सात्विक जेवत होते, सगळं होतं, पण तरी माझं वजन वाढलं होतं. सो कदाचित मला माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स, म्हणजे मी दिवसातनं 5 तास आम्ही साधारण एक्सरसाइज करायचो तिथे. तेवढा एक्सरसाइज करून सुद्धा सात्विक जेवून माझ्या बॉडीला ते समहाव सूट नाही झालं. आणि मग मी परत आल्यानंतर जेव्हा प्रॉब्ली अॅनलाइज केलं किंवा जेव्हा मी परत माझ्या ओरिजिनल रुटीन जेवणाकडे वळले, तेव्हा ते ऑटोमॅटिकली वजन हे आटोक्यात परत बॅलन्स झालं, आटोक्यात आलं, किंवा जे होतं ते परत मेंटेन करता आलं मला. सो कदाचित तुला ते सूट होईल, मला ते सूट होणार नाही, किंवा मला होईल आणि तुला होणार नाही. सो डिपेंड्स ऑन एव्हरी बॉडी. त्यामुळे मला असं कधी कधी वाटतं की नो डाएट इज परफेक्ट फॉर 10 पीपल ऍट वन्स, असं ते. करेक्ट, बरोबर. मी डाएट मध्ये पर्सनलायझेशन हे महत्वाचं आहे. आणि आता आपण शुगर बद्दल बोललो, सो त्या निमित्ताने मला हेमंत डोमेनकडून आलेला प्रश्न घ्यायला आवडेल की आंब्याने वजन वाढतं, आंबा खाल्ला की वजन वाढतं, सो त्याबद्दल क्लॅरिफिकेशन. सो सीझन आहे आणि आंबे काही लोकांना अवेलेबल होत आहेत मार्केटमध्ये, काही लोकांना अजिबातच ऍक्सेसिबिलिटी नाहीये. सो मुळात एक मला फायदा वाटतं की ज्यांना शुगर आहे, ज्यांना डायबिटीस आहे बेसिकली, त्यांनी प्रमाण कमी करावं का, तर जरूर कमी करावं. कारण आपल्याकडे जसं तू म्हणालीस की कार्बचं डॉमिनेशन खूप आहे, खूप जास्त प्रमाणात आपण कार्बोहायड्रेट्स खातो. सो आंबा खाताना सुद्धा एका फोडीवर कोणी थांबत नाही. आयदर तो आमरस पुरी असते किंवा तो आमरस भात असतो किंवा दूध आणि साखर आणि आंबे असं टाकून मिल्कशेक तयार केलं जातं. सो हे मला वाटतं एक विरुद्धांना म्हणून एक जो कन्सेप्ट आहे आयुर्वेदामध्ये, सो आंबा तुम्ही दुधाबरोबर मिक्स करून खाऊ शकता. सो आंबा हे खरं तर एकच फळ आहे जे तुम्ही दुधासोबत खाऊ शकता. सो दॅट इज ओके. बट कधी तर सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही एक आंबा खात असाल ऍज अ ब्रेकफास्ट, दॅट इज ओके. पण द टाइम तुम्ही जेवणासोबत एक्स्ट्रा फळ ऍड करता त्यावेळेला अचानक तुमच्या फॅट्सचं प्रमाण शरीरातलं वाढू लागतं. आणि ज्यांना शुगर आहे त्यांच्या शुगरवर लोड येतो. सो जसं तू म्हणालीस की भरपूर अमाऊंट मध्ये ज्यावेळेला तुम्ही कार्बोहायड्रेट्स खाता, जास्त अमाऊंट मध्ये व्हाईट शुगर खाता, म्हणजे पांढरी साखर खाता, रिफाईंड शुगर खाता, त्याचे तुमच्या शरीरावर वाईट इफेक्ट होऊ शकतात.
आणि वाईट इन द बरोबर. सेन्स कोणत्या प्रकारचे वाईट, एक तर तुम्हाला सुस्ती येईपर्यंत जेवणाची काहीच आवश्यकता नसते आणि लॉकडाऊन बरोबर. मध्ये तर अगदीच गरज नाहीये. म्हणजे जसं तू म्हणालीस की यू हॅव अंडरस्टूड की 2 मील्स आम्हाला जेवताना पुरेल. सो खरं तर बरोबर. तेवढी आत्ताची रिक्वायरमेंट सुद्धा दॅट इज ऍब्सोल्युटली फाईन. आणि आमरस पोळी किंवा आमरस पुरी, सो पुन्हा किती पुऱ्या आणि किती आमरस, किंवा 2 पोळ्या आणि 1 बाउल आमरस, हे एवढं असेल तर दॅट इज बरोबर. ओके. परत बरोबर. आमरसामध्ये साखर नको. सो ते बरोबर. फार महत्वाचं आहे. तूप चालेल बरोबर. पण साखर नको. कारण मुळात असं म्हटलं जातं की ज्या पदार्थांमध्ये किंवा ज्या फळांमध्ये न्यूट्रियंटचं प्रमाण जास्त असतं, पोषक तत्वांचं प्रमाण जास्त असतं, त्यांना हम्म. आयुर्वेदामध्ये थोडंसं त्याच्यात हीट जास्त आहे असं आपण म्हणतो, किंवा ते उष्ण आहे हम्म. असं म्हणतो. हम्म. सो थोडंसं हम्म. तूप टाकून तुम्ही नक्कीच ते खाऊ शकता, पण अर्थात प्रमाणात खाणं हे फार महत्वाचं आहे. हेमंत सो धोमेंचा अगदी प्रमाणात खा. उदास चेहरा, हो, उदास फारच चेहरा खूपच दिसलेला उदास. आहे. आणि येस. जसं तू म्हणली साखर आणि दूध आणि हे सगळं मिक्स करून त्याला जे आपण पुरी बरोबर खाणं वगैरे, त्याचा नुसता आंबा सुद्धा खायला काहीच हरकत नाही. पण त्या नुसत्या आंब्याला सुद्धा 1 फोड किंवा 2 फोडी ओके. असे 2-2, 3-3 आंबे घेऊन दिवसभरात आपण 3 चोपडं आंबे खातोय वगैरे, चोपडं जस्ट बिकॉज इट्स हे आय थिंक अवॉइड केलं पाहिजे. खरंय खरंय. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेकदा असं होतं की आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे आम्रखंड. सो हं, हं. तो जो स्वीटनेस आहे, मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ऍज अ शेफ किंवा एखादी गोष्ट म्हणजे नॉट ऍज अ शेफ पण एक्सपेरिमेंटल फूडी म्हणून आपण हं. पदार्थांमध्ये एक्सपेरिमेंट करत गेलो आणि हे ऍड बरोबर. करून बघू, हे ऍड करून बघू. आणि त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या मूळ पदार्थाची चव बिघडता कामा नये. जसं तू म्हणालीस की भाज्यांची चव जाता कामा नये, त्याला मसाल्यांची बरोबर. पूर्ण चव राहता कामा नये, तसंच बरोबर. आंबा खाताना आंब्याची चव जाता कामा नये. करेक्ट. ती करेक्ट. जाऊन फक्त साखर साखर किंवा फक्त दूध दूध लागतं कामा नये. सो बरोबर. हे या बरोबर. काही गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात घ्यायला हव्यात. आणि जर तुम्ही करेक्ट. आमरसपुरी खात असाल तर हं. दिवसातून एक भाज्यांचा रस ग्लासभर प्यायला काहीच हरकत नाही. यू आर ओपन टू बरोबर. हॅव इट. ओके. सो एवढं पण उदास व्हायची काहीच गरज असे नाही. हो, पण असे ऑप्शन्स तू दिलेस की मग 4 भाज्यांचे ज्यूसचे ग्लास पिणं आणि मग 6 आंबे चोपणं हे नाही चालणार आहे. नाही नाही, प्लीज. नाही, 1 बाउल आमरस 2 पुऱ्या बरोबर एवढा 1 ग्लास भाज्यांचा ज्यूस, हे एक समीकरण बरोबर. ठरलेलं. हे येस. स्पेसिफाय करणं येस. महत्वाचं आहे आपल्या सगळ्या हो हो हो, मित्रांसाठी. खूपच खूपच. आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी थोडं थांबा, तुमची शुगर लेवल बघा कितपत आहे, आणि स्वतः जाणा की तुमची शुगर कशाने वाढते, आणि त्यानंतरच आंब्याचा घास घ्यायचा की नाही हे ठरवा. अदरवाईज बरोबर. ठीक आहे म्हणजे. बरं, आणखी एक येस. मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण आता बोललो तुझे जे स्वयंपाकघरातले एक्सपेरिमेंट्स आहेत त्यावरून मी सुद्धा बरेचदा इन्स्पायर होते आणि मी अनेक नवीन नवीन पदार्थ बनवत असते. सो दूध आणि दुधाचे पदार्थ याच्याबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे आयुर्वेदामध्ये दूध पूर्णान्न मानलं जातं, पण आता हं. ज्या प्रकारचं आणि ज्या दर्जाचं दूध अवेलेबल आहे, सो त्या मानाने करेक्ट. तुला काय सांगावं असं वाटतं? सो मी पर्सनली इंडिव्हिज्युअली घरामध्ये आमच्या खरं तर दूध इन इट्स प्युअर फॉर्म हे अवॉइड केलं जातं. चीज, ओके. बटर, घी, म्हणजे तूप अच्छा. हे तूप. आम्ही वापरतो. हम्म. पण दूध जसं तू म्हणलीस ते बिकॉज त्याच्यात अडल्ट्रेशन आहे, ज्या बरोबर. दर्जाचं दूध मिळतंय आणि त्यामुळे मग आम्ही ते अवॉइड करतो पूर्णपणे घरामध्ये. फार तर फार माझ्या ओके. घरात जेव्हा माझ्या बायका येतात, ज्या मला हाऊस हेल्प्स आहेत मदतीला, हम्म. त्यांना बिचाऱ्यांना एक चहाचा कप लागतो सो बरोबर. तेवढ्या पुरतच माझ्या घरात दूध येतं. आणि ओके. सो असं नाही की आम्ही घरात दूध आणत नाही किंवा असं येतं, पण ते लिमिटेड ह्या 2-3 व्यक्तींसाठीच असतं आणि चहासाठी असतं. बाकी इतर आम्ही खीर बनवलीये दुधाची वगैरे. पण मी दूध विगन फॉर्म जसा दूध आहे की प्लांट त्याचा बेस्ड मिल्क. सबस्टिट्यूट प्लांट बेस्ड मिल्क, सो मी आमंड बरोबर. मिल्क किंवा कोकोनट मिल्कचा घरात खूप वापर होतो. आणि माझ्या ओके. लक्षात आलंय की माझ्या स्वतःच्या बॉडीला पर्सनली जी माझी हेल्थ कंडिशन आहे त्याला कोकोनट मिल्क आणि आमंड मिल्क मला व्यवस्थित सूट होतं.
आणि मी माझ्या कॉफीमध्ये सुद्धा आमंड मिल्क वापरते, कोकोनट मिल्क ओके. वापरते. बऱ्याचदा ओके. ज्या करीज घरामध्ये बनतात, थाय करी असेल किंवा अगदी मालवणी पद्धतीची फिश करी जरी असली तरी नारळाच्या दुधाचा वापर करून मी तो बनवते. आणि त्यातनं वाव. मला असं लक्षात आलंय की आपलं इन्फ्लमेशन जे बॉडीमध्ये आहे, जे माझ्या बरोबर. कंडिशन मध्ये ते मला होतं, वारंवार होऊ शकतं, सो ते मी आटोक्यात ठेवायचा प्रयत्न करते पूर्णपणे. आणि ते कोकोनट मिल्क किंवा अँटी इन्फ्लमेटरी फूड ज्याला आपण म्हणतो, ते जेवणात ठेवून त्याच्यावरती मी नियंत्रण सध्या ठेवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे ओके. ऑलराईट. सो आणखी एक मला सांग की तू ज्या वेळेला एखादा पदार्थ म्हणजे आधी तू हे ऑब्झर्व केलंस का की काही ठराविक पदार्थ खाल्ल्यानंतर तुझ्या योगा प्रॅक्टिसमध्ये तुला काही गोष्टी नाही जमल्यात किंवा असं वाटलं की कदाचित जरा काल मी जादा जेवले, असं कधी झालंय का? किंवा हे हो, अगदी. खाल्ल्यामुळे कदाचित आज जमलं नाहीये, सो त्या इम्पॅक्ट बद्दल काय सांगशील? सो जेवणाबद्दल डेफिनेटली खूप फरक पडतो. म्हणजे मी जर एखाद्या रात्री मूळ म्हणजे खूप उशिरा जेवण झालं आणि सकाळी मला, जसं मी म्हणलं, मी 6:30ला उठते, तर मुळात मला तिथनच त्रास व्हायला लागतो की मला उठताच येत नाही. काही एखादा दिवस असा होतो की उठणं खूप कठीण होतं. सी युजली ऍज अ पर्सन मी जे आतापर्यंत अनुभवलं आहे, मला ऑटोमॅटिक स्वतःहून जाग येते आणि ती मला कम्प्लीट झाल्यासारखी वाटते. असं नाही की माझा अलार्म वाजलाय म्हणून मी खूप गडबडीने आता माझा योगा करायचा आहे आणि वेळ मग मला उठलंच पाहिजे वगैरे. सो हे खूप क्वचित होतं. पण ज्या दिवशी, जसं तू म्हटली, जर आदल्या रात्री हेवी जेवण झालंय किंवा ब्रेड खाल्लाय मी रात्री, बेकरी प्रॉडक्ट खाल्लेत मी रात्री, किंवा जे रोजचं हेल्दी डाएट आहे त्याचं सुद्धा मी इफ आय हॅव गॉन ओव्हरबोर्ड, तर त्याचाही कदाचित दुसऱ्या दिवशी त्रास होऊ शकतो. जर पोट हेवी असेल आपलं, समजा सकाळी आपल्या ज्या क्रिया आहेत त्या पूर्णपणे पार पडल्या नाहीत व्यवस्थित पद्धतीने, तर त्याचा सुद्धा मला योगा मॅट वरती बऱ्याच वेळेला, म्हणजे माझं असं होतं की अरे आज ना जरा नाही व्यवस्थित वाटत आहे पोटाला, तर जाऊया की नको मॅटवर, हाही प्रश्न मला येतो. मी कितीही रुटीन मध्ये करण्याचा प्रयत्न केला तरीही. तर सो युजली, आणि कमिंग जस्ट डायग्रेसिंग, पण सकाळी योगा करताना शक्यतो रिकाम्या पोटी योगा करावं. आणि दिस इज वन पार्ट ऑफ इट. त्यामुळे असं नाही की नाश्ता 2 तासापूर्वी केलाय. आणि हे करतात लोक की अगदी 7 वाजता थोडंसं काहीतरी खाल्लंय, एखादा ऍपल खाल्लंय आणि मग 9 वाजताची प्रॅक्टिस आहे, जे जिमला जाणारे बरीच लोक करतात. योगा करणारेही करत असतील कदाचित. त्यामुळे पण मला असं पर्सनली वाटतं, माझं मत आहे की जेवढं तुम्ही रिकाम्या पोटी हे कराल तेवढं त्याचं इफेक्ट आणि त्याचं बेनिफिट तुम्हाला जास्त मिळेल. सो मी हे पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मी सकाळी उठून पाणीही पित नाही. मला थायरॉइडचं एक औषध असतं, ते मी खाते. त्यात अगदी 2 घोट ते 3 घोट पाणी पिते. अगदीच सकाळी उठल्यावर मला वाटलं की माझ्या शरीराला पाण्याची गरज आहे, मला तहान लागली, तर मग एखादा ग्लास एक साधारण पाऊण तास आधी मी प्रॅक्टिसच्या आधी पिते. पण क्लिअर वॉटर, त्याच्यात लिंबू नाही, काही नाही, काही नाही, असं मी फॉलो करते शक्यतो. येस. वाव. ओके. ऑलराईट. सो थँक्यू. बरीच माहिती दिलीस तू यामध्ये आणि मला वाटतं आणखी एक सेशन करायला आवडेल मला तुझ्यासोबत. मे बी त्याच्यामध्ये आपण आसनांचे वेगवेगळे प्रकार आणि कोणत्या कोणत्या प्रकारची आसनं कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या व्याधींसाठी उपयुक्त आहेत त्याबद्दल आपण नक्की बोलू. आजचं सेशन मला वाटतं आपण इथे रॅपअप करू शकतो. पण त्याआधी मला एक थोडीशी समरी द्यायची आजच्या सेशनची. सो सगळ्यात पहिली गोष्ट, जसं तू म्हणालीस, प्लीज करेक्ट मी इफ आय एम गोइंग हॅवेअर समवेअर, एक तर तुमचा श्वास. सो तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, रिकाम्या पोटी योगा करणं कधीही उत्तम, पण आधी तुम्ही स्वतः जाणून घ्या की तुम्हाला काय सूट होतंय. त्यामुळे पटापट योगा करायला जाऊ नका. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, पहिल्यांदा योगा शिकून घ्या आणि त्यानंतर आसनं करायला सुरुवात करा. कारण योगा इज नॉट अबाउट पोझिंग, की तुम्हाला ही पोज व्यवस्थित करता आली म्हणजे नाही. म्हणजे बरेच मीम्स आपण बघतो की डे 1 ऑफ योगा, यू अँड युअर टीचर, आणि त्यांची फ्लेक्सिबिलिटी खूपच उत्तम असते आणि तुम्हाला असं वाटतं की हे काय आहे. सो इन्स्टेड ऑफ वंडरिंग अबाउट दॅट, जस्ट टू कट यू ऑन दॅट, सॉरी,
पण येस. आता सध्या जे योगाकडे लोकांचं अट्रॅक्शन आहे ते मला असं वाटतं की इंस्टाग्रामवरचे हे फॅन्सी आणि अडव्हान्स पोजेस योगा. बघून जास्त येस. लोक योगाकडे वळायला येस. लागली आहेत. सो योगा हो. इज नॉट ओनली अबाउट द आसन, इट इज अ डीप स्टडी. आणि त्याचं महत्व कळण्यासाठी आय थिंक बेसिक पासून प्रत्येकाने सुरू करावं, कारण त्यातनंच येस. सगळ्यात जास्त बेनिफिट्स मिळणार आहेत, मोर देन द अडव्हान्स आसन. येस. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. आणि वजन कमी करणं किंवा वजन वाढवणं याहीपेक्षा तुमचा शरीराचा समतोल राखणं या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मला वाटतं योगा बरोबर. करणं जास्त सोपं जाईल. सात्विक बरोबर. खाणं असो, तामसिक खाणं असो, राजस आहार असो, आहाराच्या बाबतीत सिंपल, लोकल, ग्लोबल ही 3 तत्व पाळणं खूप महत्वाचं आहे. सो मग तुमचा तो लाडका आंबा असो, आमरस असो, आम्रखंड असो, तुम्ही बरोबर. जेवढी शुगर खात असाल त्याच्या डबल भाज्यांचं प्रमाण वाढवा तुमच्या आहारात. हा 3रा मुद्दा. आणि 4था मुद्दा, तुम्हाला आवडलं पाहिजे तुम्ही जे करतात. त्यामुळे तुम्हाला करेक्ट. योगाची आवड असेल तर ते करा. एखादी पोज आवडली आणि तेवढंच मला यायला हवं म्हणून सातत्याने करत राहणं यापेक्षा मला माझ्या ओव्हरऑल शरीराचा कसा समतोल साधता येईल हे लक्षात घेऊन बरोबर. योगा करणं जास्त महत्वाचं आहे. सो करेक्ट. असं सगळं आहे. आणि थँक्यू सो मच पूजा. इट वॉज वंडरफुल सेशन. आय आणि वॉज सो एक्साइटेड हे करायला. आणि अजून खूप आहे सेम. बोलायला. एकतर तुम्हाला माहिती आहे मला बोलायला आवडतंच, त्यामुळे येस. आपण अजून असं नक्की काही पूजाला सेशन्स बोलायला करू आवडतं, उत्तम जेवण करायला आवडतं, ती उत्तम योगा करते आणि ती एक स्वतः खूप चांगली व्यक्ती आहे. त्यामुळे आणि तिची स्वतःची मतं खूप चांगली आहेत. एक वेगळा अप्रोच घेऊन येते आणि त्यामुळे आज पूजा आपल्यासोबत होती इथे. सो आपण अजून काही सेशन्स नक्की थँक्यू. करूया. आणि नक्कीच. फूड प्रॅक्टिसेस इन लॉकडाऊन, आहार पल्लवीवर जा, हॅशटॅग करा आणि तुम्ही नक्की तुमचे फूड पोस्ट तिथे शेअर करा. पूजाचेही काही फूड पोस्ट आहेत ते बघा. उत्तम फोटोग्राफी, उत्तम प्रेझेंटेशन आणि अर्थात ते जेवायला अगदीच म्हणजे रुचकर असणारच आहे. सो त्याबद्दल काही वादच नाही. सो आय एम जस्ट येस. होपिंग की पूजाज प्रेशस रेसिपीज असं काहीतरी आपल्याला एखादं ई बुक मिळावं लवकरच. सो आय एम वेटिंग फॉर सो दॅट. येस. वंडरफुल, वंडरफुल. नक्की, येस. नक्की. ओके. आणि थँक्यू येस. सो मच पूजा. तुम्हाला काही क्वेश्चन्स थँक्यू. असतील, काही क्वेरीज असतील तर मेसेज करून ठेवा. आम्ही नक्की उत्तरं देऊ. थँक्यू पूजा. डेफिनेटली. थँक्यू. थँक्यू. बाय येस. पल्लवी. बाय बाय. एव्हरीबडी. Bye. Thank you for attending the session. It was wonderful crowd. Thank you, Chetrali.